अंगी गातो भावनाही अंगी भूषण करावया जगी भूषण करावया जगी भूषण करावया जगी भूषण करावया जगी वरी तू पतित पावन वरी तो पतित पावन करी साच हे वचन करी साच हे वचन करी साच हे वचन करी साच हे वचन मुखे म्हणवितो दास मुखे म्हणवितो दास चित्ती माया लोभ अस चित्ती माया लोभ अस चित्ती माया लोभास चित्ती माया लोभास परी तू पतित पावन परी तू पतित पावन करी साच हे वचन करी साच हे वचन करी साच हे वचन करी साच हे वचन तुका म्हणे दावी वेश तुका म्हणे दावी वेश तैसा अंतरी नाही लेश तैसा अंतरी नाही लेश तैसा अंतरी नाही लेश तैसा अंतरी नाही लेश परी तू पतित पावन परी तू पतित पावन करी साच हे वचन करी साच हे वचन करी साच हे वचन करी साच हे वचन प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोजच्या पाठातील जगद्गुरु तुकोबारांच्या गाथ्यातील देवडीकरांच्या प्रतिप्रमाणे 307व्या क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे. अभंगाचं पहिलं चरण चालू. गातो पण भाव नाही अंगी. मी गातोय पण तिथलं एक अंगी नावाचं जे पद आहे अंगी अंगी भाव नाही. अंगी म्हणजे हे शरीर नव्हे. अंगी अंग अंगी आहेशी तो अंगा अंगी डोळे उघडी एक अभंग आहे ना. हृदय खंडे तरी ओढला तो अवघा हरी आपण आवा हेरी नलगे ठाव धुंडावा इतुले जाणावया जाणा ओढ तरी मने म्हणा पारधीच्या खुणा जाणते नेचे साधारे. बरोबर आहे ना. मुळी देहची नाही खरा देह संबंधी पसारा उजगावणे चोरा रक्षण सेवा तुका करी जागा नको वासपो वाऊगा आहेशी तो अंगा अंगी डोळे उघडी आहे ना. तिथं अंगी अंग अंगी अंग बरोबर आहे ना. अंग नाम शरीर आपण म्हणतोच ना. ह्या वरल्या मडेलाच अंग म्हणतोच ना. आणि याच्यात घालायचं शर्ट त्याला आंगड होत की नाही. पहिलं नाव काय होत तुला आंगड. तुम्ही काय म्हणतो ह्याला आंगड घ्या बरं इकडं. हो आंगड घ्या. आंगड म्हणजे अंगात घालायचं शर्ट. शर्ट ही भाषा इंग्रजी आहे ना. बरोबर आहे नाही. कुडत निमस्ती जुने शब्द आहेत बरं काही. पण आंगड नावाचा शब्द आहे का हे मात्र धरूनच आहे का हे अंग आणि या अंगाला घालायचं आंगड. पण हे अंग नाही शास्त्रात सांगितलेलं. अंग हे नाहीये. अंग म्हणजे जीव. अंग म्हणजे काय जीवाची व्याख्या तर तुम्ही ऐकलीच की. जीव आहे ना आणि त्या जीवाला अंग त्यातले मुख्य अंतःकरण असं गृहीत. मग त्या अंतःकरणात भाव नाही. काय गातो भाव नाही अंगी. आणि भाव हे जे काही पदार्थ आहे हे अंतःकरणाचाच भाग आहे की हो. होय भाऊ. प्रेम भाव श्रद्धा हे काय मळ्याचा भाग आहे काय. मळ्यात श्रद्धा आहे ना आहे काय कोण विचार करतोय. मळे हे मधलाच विचार आहे सगळा. आणि आपल्या अंगात भाव नाही म्हणजे आपल्या मुळात आणि अंतःकरणात प्रेम नाही देवाविषयी असा त्याचा अर्थ आहे. म्हणून गातो भाव नाही अंगी. माझ्या अंगात भाव नाही देवा मी गातोय पण. आणि कशासाठी गातोय म्हणशील तर भूषण करावया जगामध्ये माझी कीर्ती व्हावी मान मिळावा धन मिळावं. जरी काही तरीही आपण सगळे पतितच आहोत. मग त्याच्यात बेंडकुळ्या सुद्धा काय आल्या पतित. पतित शब्दाचा अर्थ ते होतो की पडलेला पतन पावले.
पतन पावणे म्हणजे पडणे. लक्षात आलं की नाही? पतंती काय? पतंती नाम पडणे. मग पतंती पडणे कुठून पडले तुम्ही? त्या मूळ स्वरूप ब्रह्माचं आहे रे, त्या स्वरूपस्थ तुम्ही होते. आपलं खरं स्वरूप कोणतं आहे? ते आपलं स्वरूप आहे राव. हो, आपण तिथलेच आहोत, तेच आहोत आपण, ब्रह्मरूप आहोत. पण तिथून आपण खाली पडलो, आपलं पतन पावले, म्हणून इथं खाली यावं लागलं आपल्याला. किती खाली यावं लागलं? जीव दशेला आलोत ना. काय आपल्या आत्मदशा शिवदशा सोडली आणि कोण्या दशेला आलोत आपण? जीव दशेला. मग वेंडकुळ्या, कुत्रे, मांजर सुद्धा, माणसं सुद्धा आज सध्या आपण मुक्त आहेत की बद्ध आहेत? बद्ध आहेत. मग बद्ध जेवढे आहेत तेवढे कोण आहेत? पतित. बोलायचंच नाही. ज्ञानोबा तुकाराम महाराज जे म्हणले मी पतित आहे, तर ते पतित नव्हते. पण नसूनही ते लीनतेने देवाला म्हणले. ज्ञानेश्वर महाराजही म्हणले ना, मी पतित पत्र ते केवळ राहू चालवे आपल्या पाडे, वापर कुमा देवी वरदा, सांभाळावे आपल्या बिरजा. ते तुमचं दुसरं की नाही तैसा मी एक पतित. तसं नाही बोललो मी. पतित पतित त्रिवाचा तू का म्हणे काय बोलू? हो ते झालं. हो पण पतित पतित मी त्रिवाच्या तरी तू आपले असत ते. हा अपराधा का खेळो. हा हे तुकाराम महाराज म्हणले की मी पतित पतित त्रिवाच्या पतित. म्हणजे तीनदा म्हणले मी पतित आहे, पतित आहे, पतित आहे. पतित म्हणजे पडलेलो आहे. पतित म्हणजे कोण? अहो पाप्याला दुष्ट नष्ट म्हणतात. दुष्ट नष्ट म्हणजे कोण झाला? पापी. बरोबर आहे ना? पामर हे ते व्याख्या आहेत, त्याच्यासाठी दुसऱ्या वेगळ्या वेगळ्या व्याख्या येतात. तुम्ही आम्ही म्हणतो की वारी वारी करतो तो आम्ही दुष्ट नष्ट. तुम्ही दुष्ट नष्ट नसताल, पण सगळे तुम्ही पतित आहेत. आपण तुम्ही सगळे आपण कसे आहोत? देवापासून वेगळे झालोत, खाली पडलोत, मृत्यू लोकाला आलोत, खाली आलोत ना. आपला आत्मस्वरूप सोडून खाली आलो, आनंद सोडून आलो दुःखात. कशात आलो? दुःखात. आपलं मूळ स्वरूप आनंद आहे, सच्चित आनंद. सच्चित आनंद, सच्चित आनंद आपलं हे स्वरूप आहे किंवा स्वरूप आहे. आणि हे स्वरूप सोडून आपण खाली आलो अहम देहास्मी. काय? अहम देहास्मी. सच्चित आनंद स्वरूप सोडलं. अस्ति जायते वर्धते विपरीत अपक्षिते निधन. आणि हे सगळे विकार आपण विनाकारण मड्याचे आपण लावून घेतो. बरोबर आहे ना? मग आपलं काय झालंय? पतन झालंय की नाही? का नाही झालंय? पतन झालं. मग पतन झालंय. रागी प्रतिमल्लाचा, गोसावी सरोवराचा आणि ऋतू सांडणी पायाचा होय जायचा. तसं झालं त्याच. मोप राजा होता पण खाली आला आणि घसरून घेऊ लागला, घासून घेऊ लागला. ते 18व्या अध्यायामध्ये वर्णन आहेच ना. त्याप्रमाणे आपलं झाले. मग आपण सगळे पतित आहोत. तुकाराम महाराज पतित. तुकाराम महाराज म्हणते ते पतित नाहीत, ते मुक्त आहेत. ऊर्ध्व लोकात राहणार आहेत. ऊर्ध्व लोकात म्हणजे आपल्या श्रेष्ठ स्वरूपामध्ये ते स्थित आहेत. ब्रह्मी ब्रह्मभूत तुकाराम महाराज. ब्रह्मी ब्रह्म. रंगनाथ गुरुजीच्या बाबतीत बी ते लावतात ना महाराज. ब्रह्मी ब्रह्मभूत रंगनाथ गुरुजी परभणीकर. काय काय लावतात त्यांना विशेषण? ब्रह्मी ब्रह्मभूत. कोण? रंगनाथ गुरुजी परभणीकर. असे होते गुरुजी. बरोबर आहे ना? आता त्यांच्या पुढे फोटो मध्ये आहेच ना लावलेलं. आणि ते होते बी तसे महाराज. काय अहो जीवनमुक्तीचा विलक्षण आनंद भोगला असेल तर आमच्या गुरुजी दादा महाराज साखरे. जीवनमुक्तीचा विलक्षण आनंद मस्त भोगला. आणि प्रारब्ध शेष शिल्लक आहे तेवढं उग कौतुकानं भोगलं. ते त्यावेळेसच मुक्त झाले. दादांनी उपदेश केला तर त्याच वेळेला गुरुजी काय झाले? मुक्त झाले. मग काही दिवस ते ह्याचं प्रारब्ध होणं. प्रारब्ध जोपर्यंत भोगाय उठले तितकं ते भोगावून सारावं लागतं. म्हणून ते शिल्लक असल्यामुळे ते राहिले काही दिवस. कोण? रंगनाथ गुरुजी. आणि मोतीराम महाराज बी तसंच आहे. प्रारब्ध शिल्लक होतं ना, म्हणून ते प्रारब्ध शिल्लक असल्यामुळे तितके दिवस ते राहिले. आणि प्रारब्धवशामध्ये ते राहावं लागतं का? प्रारब्ध शेष शिल्लक असतं. मुक्त जीवनमुक्ती जरी आधीच मिळविली असली, काम जरी झालं असलं, जसं आंब्याचं झाड आहे त्याला ते फळ लागले आणि दगड हाणला, आंबा पडला. आंबा जरी पडला तर दगडाचा वेग आहे तिथपर्यंत दगड. त्या दगडाला म्हणताय की तू आता आंबा पडला तिथंच पडायचं की काय कामायची पुढी? असं नाही ना. का? त्याचा वेग शिल्लक आहे. वेग शिल्लक असल्यामुळे पुढे गेला. बरं काय? किंवा कुंभारानं चाकाला गती दिली. गती दिल्यावर त्याच्यावर मडकं
काढून घेतलं. तरी पण गती दिलेली ती गती शिल्लक आहे तोपर्यंत चाक थांबत. त्याप्रमाणे आपलं बी तसंच आहे. जीवनमुक्ती मिळली तेव्हाच मिळली. तत्वमसी महावाक्याचा उपदेश झाला श्रेष्ठ ज्ञात्याला म्हणजे ह्याला साधकाला, की त्याच वेळा त्याचं काम संपतं. आणि संपलं काम मग आता कवर म्हणले तुम्ही कशाला, अरे बाबा जोपर्यंत देहाचं प्रारंभ भोगायचं शिल्लक आहे तोपर्यंत आम्हाला राहावं लागतं. आणि मग त्या जीवनमुक्तीमध्ये आपल्या भोगाचं प्रारंभ शिल्लक आहे तोपर्यंत तिथे विलक्षण आनंद भोगतात. आणि उगत कौतुकुटूप आहे जैशी स्थिती आहे जैशा परीर आहे, आणि कौतुकुटूप आहे संचिताचे, अशा बोधावर जाऊन ते आपले राहत असतात. कोण मुक्त महात्मा. मोतीराम महाराज लाळ्या पायात होते म्हणे. लोक सांगतो आपल्याला काही कळत नाहीत महाराज. आपल्याला तुम्हाला कळते कुठू आहे हो, पण कळतेत का म्हणायला. हे असतील त्यावेळेला हो, हेच वय 70 जवळ गेले. नाही गेलं 70 नाही वरी 75 झाले. सगळं ती एसटी फुकट तर फुकट तो ऐकली पण 75 वर्षाचा आहे. मला हे वडील 15 वर्षाचे. किती 15 कमसे कम 15 वर्षाची वडील आहे. तर ह्याला मोतीराम महाराज त्यावेळेस माहित असतील हो, कारण त्या 64ला महाराजांनी हे ठेवलाय. हा ते तिकडं उडे आणत असतील कबड्ड्या खेळत. आगाव होते महाराज इकडे येत नव्हते ना, पासून पलीकडे जातो. नाही येऊ द्या हो, तरी पण येत नव्हते. आपल्या आवडगावला महाराज नाही नाही आवडगावला कोण आहे, कोंडूळ पासून पलीकडेच होते. कोंडूळ पासून पलीकडे गवंडगाव कोंडूळ गवंडगाव कोंडूळ तिथपर्यंत. आता ते 15 वर्षाच्या लेकराला कळतंय ना, समजत. मग एवढं खरं आहे की 64ला महाराजांनी देह ठेवला. कितीला 64. आणि आमचा जन्म झाला 65. मग काय कळ म्हणजे महाराज जन्मल्यावर श्रावण महिन्यात महाराज जन्म देव ठेवले. त्या श्रावणात गेलेले श्रावण महिना होता ना, श्रावण महिन्यात मला वाटते शुक्ल पंचमी काहीतरी, शुक्ल पंचमी श्रावण शुद्ध पंचमी बरोबर आहे की नाही. आता सप्ते होतेच ना फळ्याला बोरड्याला इकडं तिकडं पिंपळला त्या, तर ते पंचमीला देह ठेवला त्याने. मग श्रावण, आणि आम्ही श्रावणात 65ला जन्मलो. म्हणजे एका वर्षाचं अंतर झालं की नाही. महाराजांनी देह ठेवल्यावर आम्हाला काय कळलं. रंगाजगुणी 65ला देह ठेवला. एका वर्षात दोन्ही फरकानं शिव झाले. मोळवणकर बाबा ते तसंच, मोळवणकर बाबा 64ला, पण कार्तिकी वारी करून आल्यावर. मोळवणचे माधव मामा ऐकण्यात असतील ना तुमचे. आता इस्टून ते म्हणते तो तिथं सगळ्यांनी एक वर्षात देह सोडलेला आहे. हो की मग. अहो मोतीराम महाराजांनी श्रावणात सोडला देह, आणि या माधव महाराजांनी कवा सोडला, कार्तिकी वारी करून आले. किती फरक झाला 2-4 महिन्यात. आणि गुरुजीनं दुसऱ्या साली. लक्षात आलं का. एका वर्षाच्या आतच हे तिन्ही महात्मे गेले. आता माधव मामा भजने होते पण महात्मा होते. माधव मामा मोळवणकरांचा खूप मोठा अधिकार होता. कीर्तन करीत नव्हते म्हणून महाराज नसते असं समजायचं नाही. बरं कीर्तन करू का न करू, पण संत असतो ते संत. आता मग आपले उत्तम महाराज कीर्तन नव्हते करीत, पण कीर्तन करायला लाज वाटल असं वागली की नाही. कळलं का. म्हणजे कीर्तन करायला लाजवीतील असं आचरण होतं कोणाचं, उत्तम महाराज. आणि मग तसेच माधव मामांचा अधिकार मोठा होता. अहो माधव मामाचं ते मोतीराम महाराज भेट होते म्हणून. कोणला, माधव मामाला. ते वंजारी समाजाचा माणूस. हे मारवाडीचे लेकरू म्हणजे जरा व्यापाऱ्याचं लेकरू तूप पोळ्या लहानपणी खाल्लेल्या तितकं पक्क नसते बरं. आणि हे वंजारी समाजाचं शेतातलं शेतकऱ्याचं लेकरू ह्या दगडा धोंड्यावर हिंडलेलं. माधव मामा म्हणजे पक्के होते. लाल गळायची याची येऊन याचं लाल गळ तो म्हणतो. आणि कोणाच्या टप्प्यावर बसायचं कुठे 7 दिवस ती बास तिथंच राहायची. कोण बास जेवण करायचे कुठं पंक्तीला तिथंच टप्प्या बसायचे. तिथंच टप्प्या बसायचे दिवसभर. तिथे भजन गाठा भजन हे ते भजन करायचे. आणि कोणाच्या जास्त घरी हिंडत बसायचं नाही. असंच वागायचं. मंदिरातच राहायचं, टप्प्यावर झोपायचं. असं माधव मामाचं वागलं. पण भजन मात्र मग रात्र एकदा टाळ घेतला की रात्र माधव मामा. मोतीराम महाराजांना बसून कीर्तन करू देत नव्हते. मोतीराम महाराज माहित होते मोत्या बसाय काय लागलंय असं नाचावं लागतंय कीर्तनात. ते भजनात नाचायचे म्हण. हो
आणि मग ते मोतीराम महाराज कातवायचे. मोतीराम महाराज म्हणायचे म्हणजे बाबा खरंच भजन तुमच्यासारखं नाही महाराज, खरंच तुम्ही भजन असं. एक बार तर पिंपळेला कीर्तन होतं मोतीराम मोतीराम महाराज कीर्तन गेले पिंपळदरी ही बोर्डा पिंपळ, तिथे गेले कीर्तनला आणि लोकांना खुर्ची टाकली जरा थकली होती थोडे म्हणजे कीर्तन बस सुरू झालं कीर्तन. ते आले बाबा मोळवणची भजने, पलीकडे मोळवण आहे, पिंपळदरी मोळवण पलीकडे आहे. आले मोळवणची भजने, गाड्या बायला पहिले येतात नाही पायानं, आले भजने की पाया पडले मोतीराम महाराजच्या. कुठले भजने? मोळवणचे. मामा आले, हो आले, खुर्ची काढ. म्हणजे कातोच होते कोण? माधव बाबा. म्हणजे मोतीराम महाराज माधव मामाला भेट होते. म्हणजे इतका अधिकार कोणाचा होता? माधव बाबा. माधव. असे माधव मामा होते, मामा म्हणून केलं म्हणून लोक. आणि तेही तसेच होते. ते म्हणले होते ना मातेला आले तेव्हा ज्याला फळ्याला श्रावणात मातेला आलते म्हणा. मोळवणचे लोक मला सांगू लागले, मोळवणला मी गेलतो ना, तर मोळवणचे लोक म्हणले आम्ही गेलो होतो, ते म्हातारे जुने का ते म्हातारं होतं, ते म्हणला मी होतो म्हणला. मोतीराम महाराजांच्या अंत्यसंस्कार मोतीराम महाराज पायानं श्रावण महिना दिसतात फूल हा लोक जमले म्हणले. मग ते गेलतो आम्ही मातेला पायानं गेलतो म्हणजे. ते माधव मामा होते म्हणले, माधव मामा हे सगळे. आणि मग ते मोतीराम महाराजांचे अंत्यविधी करायचे. मोतीराम महाराजांचं ते देह 4 वाजता ठेवला म्हणा, श्रावण शुद्ध पंचमी दिवशी 4 वाजता देह ठेवला म्हणा. भजन करायला ठाकूरबा होते म्हणून कोण? दैठणकर बापसाहेब महाराज हे सगळे. आणि सगळ्यांनी भजन चालू असताना देह ठेवला यांनी. ते म्हणले म्हणा आणखीन भजन करा, आणखीन थोडा टाइम आहे. कोण? मोतीराम. हो. आणि ते भजन चालूच. आणि मग मोतीराम महाराजांनी देह ठेवला 4. मग हे सगळे लोक जमून दिले मातीला. तर तिथे एक गाय आली म्हणून गाय. बरं ते लोक बघ सांगणारे सांगतात बरं ते म्हातारे. ते म्हणला एक गाय आली काळी कपेली, काळी कपेली गाय आली. महाराजच्या पायाला चाकलं त्या गायनं आणि एक प्रदक्षिणा केली आणि गाय निघून गेली. या अधिकार कोणाचा आहे? मोतीराम. हा. आणि मग माधव मामा हे अंत्यसंस्कार झाल्यावर मोळवणला निघाले भजने माधव मामा संगत. आणि म्हणले म्हणे भजने कोणला? माधव मामाला. मामा आपला सूर्य मावळला. काय म्हणले? सूर्य मावळला. तर ते मामा म्हणले म्हण अरे सूर्य आज मावळला बर काय, तर पंढरीची वारी कार्तिकी करून आल्यावर हे चंद्रही मावळणार आहे. म्हणजे याला कळत होतं की नाही? ह्याचे मरण ह्याच्या हातात आहे की नाही? काय म्हणले? हे सूर्य मावळला आणि पंढरीची वारी करून आल्यावर हे चंद्र मावळला. असा अधिकार असतो या लोकांचा, कळलं का? म्हणून हे ज्यावेळेस त्यांना तत्वमसी महावाक्याचा उपदेश झाला, हे अनेक जन्मातून भक्ती करीत करीत तिथं आलेले लक्षात आलं. आणि या जन्मामध्ये साधन चतुष्टय संपन्नता, ते पहिल्या जन्मात त्यांनी साधना केली आहेत. हो, पहिल्या जन्मात अनेक जन्मात त्यांनी साधना केल्या असत्या आणि साधना करीत 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 मग या जन्मामध्ये ते मुक्त झाले, कळलं. मग कोणीतरी तत्वमसी महावाक्य गुरुनं सांगितलं की काम संपलं. आता राहिलं काय? शेष प्रारब्ध भोगाय उठलेलं. ते प्रारब्ध जोपर्यंत शिल्लक आहे तोपर्यंत भोगावं. म्हणून मोतीराम महाराजांच्या पायात आळी होती, तर एक जणांना आळी काढली तर त्याला म्हणले मोतीराम महाराज कशाला काढली? का काढली? तिला पुन्हा त्या आळ्याला मधात टाकलं. कोणी? मोतीराम. हो म्हणते बाबा. आणि ते साखर टाकून चिरगुट बांधून घेतलं. हे माझं प्रारब्ध शिल्लक आहे आणि हे भोगायलो. ते पुढच्या जन्मात पुन्हा आणखीन ते जर शिल्लक राहिलं तर मला जन्माला आणखीन घालील ते. म्हणजे आजच काय ते भोग संपू दे. म्हणजे जरी तुम्हाला वाटत असले ते म्हणजे मुक्त आहे, तरी प्रारब्धाचा भोग शिल्लक असल्या भोगावं लागेल की नाही? आता पाचले वगैरे महाराजांच्या पायाला जखम होती की नाही? की मागच्या जन्माचं काही पाप शिल्लक जर असेल ते किती जन्मात कोणत्या जन्मात कुठं कुठं पाप केले आपल्या लक्षात येत का? आहे का काही टिपण आपल्याकडं? मग या मनुष्य जन्मात केलेलं पाप अनेक जन्मात भोग देत राहते, कळलं का? हे पाप पुण्याचं बीज इथंच तयार होतंय. कुठं? मनुष्य जन्मात. आणि हे बीज तयार झालेलं अनेक जन्मात भोग देतात. मग आता जरी साधक असेल तर या जन्मात पूर्ण साधन नाही झाली तर थोडं तरी पाप आपल्याकडून होत आहे की नाही? आणि ते पाप पुढच्या जन्मात जरी मनुष्य आपल्याला जन्म मिळाला सद्भाग्यानं, का? साधना केल्यामुळे आणखीन आपण काय होणार? पुन्हा मनुष्य होणार. का? मुक्तावस्था नाही गवसली ना,
मुक्काम पडला आपला ते तुला वेगून हवेची म्हणून विसावा तवनिकाची पाठी मोक्षही तवतैसाची ठेविला असे. मला वाटते काय असतेच्या वाटा हा काय त्याच्या पुढे आधी जोवी हा त्याच्या मागे एक तुकडं आहे. आस्थेच्या वाटा लागला आत्मसिद्धीच्या नगरा पुढला यावं तेव्हा आत्मसिद्धी न ठकेची मागू ते न वेची ऐसा आस्तू गेला माधारीची आयुष्य बरोबर आहे ना. मधात सूर्य मावळला भाऊ साधना करीत 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 तुम्हाला गौसर आहे का गाव नाही या जन्मात काय होतं कोणा ज्ञानबाळा गौसर आधार कार्ड तापड आहे म्हणायलो आधार कार्ड तापड सगळ्याच्या मागून गेलो केदारीला लय तड तड चालतंय ते त्याच्या पायात भावरा आहे आणि सगळ्याच्या मागून केदारीला जाऊन सगळ्याच्या आधी आलं हे कार्ड तुमचं इतकं तापड आहे तुम्हाला ऐकत नाही कार्ड वर काय समजू नका तुम्ही सगळं ऐकत का ते कार्ड हा नाव घेऊ नका सावकार तुम्ही नाजी लागू नका लय टन उडी हाणते ते सोन्या बिंडूक असतंय का तसे उडी हाणते तापड आहे अशा तापडायला गौसल का मोक्षरूपी गाव नाही हे तापडपणा कामाचा नाही. इकडे उड्या हाणण्या कामाच्या नाही इकडे हाणाव्या उड्या कुंकड साधने पण त्या साधने ज्यानं उड्या हाणल्या त्याला काय म्हणतात ते आत्मसिद्धीचं गाव व्यवसायाला उशीर नाही गौसत. आता ही वेग ते तुला वेगून हवायची साधना करण्यात तेवढा वेग आपल्याला झाला नाही. घरातून बसलो जर मम्मी पुण्यवान पाहिजे टाळकुट्यासारखं त्या टाळकुट्याने आपलं पुण्य पाहिजे की नाही. महाराज हे लोक मुक्त आहेत आणि मुक्त झाल्यावरही या जन्मात मुक्त आहेत. लक्षात आलं की तत्वमसी महावाक्य सांगितलं त्याच वेळेस ते अंतकरण जे हृदयाची ग्रंथी असते ग्रंथी म्हणजे गाठ ती गाठ आहे चित 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 आणि या देहाचं लक्षात आलं की आणि अहंकाराचं ऐक्य झालं जड देह बर काय आणि त्या जीवातून जे निघालेला अहंकार आहे ते बी जडच आहे खरा तर पण अहंकार जीवानं धरलाय चैतन्य जे जीव चैतन्य ज्याच्या देहाचं तादात्म्य धरलंय अहंकार धरलाय ना अशी ग्रंथी बसली गाठ बसली. आता थोडीशी गोटी सांगेल पर्यशी जे अहंकारातूनशी वालभ पडेल नाही का इथं ज्ञानेश्वरीत गोष्ट आहे ना ते दोघांचं ऐक्य झाले आणि हे ऐक्य तुटलं की छिद्यते नाही भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यंते सर्व संशया शियंते चाष्य कर्माने तस्मिन दृष्टे परावरे. आमचे पंचदशी मध्ये आणि विद्यार्थी म्हणतात भिद्यते हृदय ग्रंथी हृदय ग्रंथीचा भेद झाला बरं काय भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यंते सर्व संशया सर्व संशयाचा छेद झाला. शियंते चाष्य कर्माने सर्व कर्म म्हणजे कोणते कर्म संचित कर्म आणि क्रियमान कर्म सियंते कर्म संपले हो मग काय तस्मिन दृष्टे परावरे सगळं संपलं आता मुक्त आहे. आता राहिलंय प्रारब्ध भोगायचं शिल्लक जीवनमुक्ती मिळालेली आहे आणि प्रारब्ध शिल्लक आहे मग ते प्रारब्धाचा जोपर्यंत वेग आहे तोपर्यंत राहावं त्या मुक्ताला लागतं. पण ते राहतो सगळे कर्म तुमच्यासारखे आमच्यासारखे करतो तरी पण त्याच्याहून ते अलिप्त असतो त्याला सगळं मिथ्यत्व पटलेले हो ते मानिका म्हणतात ते विक्षेप 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 काय करायला काय करायला विक्षेप करील का हो दोरी काय करील आम्हाला काय ती दोरीचं ज्ञान पूर्णपणे झाले ही दोरी म्हणून खात्री झाली आहे. दिसायली ती दिसू दे ना दिसायली तर दिसू दे ती काय करीत नाही आणि ती दोरी आम्हाला विचारचंद्र विचार अरे दोरी काहीच करीत नसतीये तिच्यावरलं जे भास आहे भेव आहे ते मात्र निघून गेलं. जरी निघून गेलं भेव तर आधी भेव वाटलेलं थोडं कापर थोडं शिल्लक असते बरं का. आज चुकलट उडायलो बाबा लय भेळलो मी असं वाटतंय की नाही तुम्ही बघा आणखी बरोबर आहे ना एक काय की दिसलं जनावरासारखं भीती जाते का हो नाही ना लवकर निघत नाही आणखी पुन्हा वापस मुलडून फिरतो तिथे गेले वरला. आता मला कळालं हे उड्या आणणारे टन टन उड्या आणणारे हार नाही तरी पण पहिली धडकी शिल्लक राहिली थोडी होती ना भाऊ हा मग संडास ते हे करून निघालो तरी उलचक धडधड करूच नाही तसं आहे भाऊ तसं आहे बरं काय रे लक्षात आलं की नाही ही धडकी थोडी राहत असते
जरी सर्प कळाला हे सर्प नाही दोरी आहे तरी उलशीक भे वाटलेलं जराशी थोडं राहते. तसं त्या मुक्ताला ही विक्षेप थोडा होते. राहतो. काय करते ते पण भीती तर गेलेली ना. कळलं का. रजू सर्पा कारण भासले हे जगदंब. आहे की नाही. तुकाराम महाराजांच्या त्या निरणाच्या अभंगामध्ये असा प्रकार असतो. हे लक्षात ठेवा. म्हणून आता ते ऐक्य दशेत पावले तेच पतन नाही झालं. आपलं पतन झाले. आपलं काय झाले पतन झाले. तुम्ही आम्ही कोण आहोत पतित. आपण सगळे पतित आहेत. आणि मग पतित असे जरी कीटक मुंग्यादी पतित असले तर त्यांना की तू देवा पावन कर आम्हाला म्हणायची विनंती करायची अक्कल आणि तुम्हाला आम्हाला ती अक्कल मग आम्ही पतित आहे. मला वाटतं आपलं नाव आधी आहे आणि नंतर नाव त्याचं पावन आहे. देवाचं नाव आहे पावन आणि आपलं नाव आहे पतित आणि जोडून झाला तयार काय पतित पावन. पांडुरंग कोण आहे आता पतित पावन. पण आपण आधी का ते आधी. तुकाराम महाराज भांडले त्या अभंगात. एका अभंगात महाराज भांडले देवाला. बरोबर आहे ना. ऐका ते म्हणले तू पावन आहेस आणि मी पतित आहे. बरोबर आहे ना. काय अभंग आहे बाई. हा जरी मी पतित नव्हतो देवा हा तरी तू पावन होताशी केव्हा. बरोबर आहे की नाही. मी पतित नसतो तू तुला पावन कोण म्हणलं असतं सांग बरं. खरं आहे का खोटं आहे. महाराज बोलणं खोटं आहे का खरे सांगा. हा आपण पतित आहेत म्हणून त्याला नाव आलं पावन. आम्ही पतित नव्हतो तर ते पावन काय चाला. म्हणून काय मी पतित नव्हतो देवा तरी तू पावन होताशी केव्हा. म्हणून माझे नाव आधी आणि मग तू पावन कृपानिधी. खरं बोलले महाराज का नाही. मग नाव कोणाचं आधी पतिताचं आधी नाव आहे पतित आणि पुन्हा त्याचं नाव पावन. ते म्हणले तिसऱ्या चरणात काय लोह मनमान परिसा नाही तरी दगड द्यायचा. खरे महाराज काय दोष काय महाराज. लोखंडामुळे त्या किंमत आली म्हणजे परिसाला. परीस नावाचा जे दगड आहे की नाही कोणी किंमत आणली त्याला आणि लोखंड नसल्यावर नाही तर दगड आहे म्हणले ते. लोखंड जर जन्माला आलं नसतं तर परिसाचा काय उपयोग आहे. ते सोन्याला चांदीला आणि दुसऱ्या कोण्या धातूला लावा काय उपयोग नाही. त्याला फक्त कोणता धातू पाहिजे लोखंडाला लावलं त्याचं काय करता येते सोनं. आणि लोखंड जर नाही तर परिसाला कोण परीस म्हणणार दगड. मग कोणामुळे किंमत आली त्या परिसाला लोखंडामुळे किंमत आली नाही भाऊ. आणि शेवटच्या चरणात म्हणतात तुका म्हणे याचक भावे कल्पतरू मान पावे. एक अभंग ते स्पेशल याचक भावे म्हणजे मागणारे म्हणून कल्पतरूला किंमत आहे. कल्पना केली ती देणार झाड त्याचं नाव काय कल्पतरू. खाली फळे येते मागितली पण मागणार आहे म्हणून त्याला किंमत आहे. मागणारा नसता तर त्याला काय किंमत होती. मग कल्पतरूला किंमत मागणाऱ्यानं आणली. लोखंडानं किंमत कोणाला आणली मग आम्ही पतितानं तुला किंमत आणली. महाराज बोलले चुकून बोलले का. बघा बरं महाराज कशी गमतीनं बोलते. देवाला बोलायला नाही ते आम्ही म्हणून माझे नाव आधी आणि मग तू पावन. इथं पतित पावन नाव आले हो. इथं नाव काय समोर तरी तू पतित पावन. मग आपलं नाव आधी भाऊ आणि नंतर नाव देवाचं. मला वाटतं आपण पतित आहेत आणि अशा पतिताला पावन करणारा कोण आहे देव. आणि त्याचं हे बिरीद आहे मी पतित असेल त्यांना पावन करतो. पण पतिताने विनंती केली तर तुकाराम महाराज विनंती करायली पण आपली विनंती आपण कवा केली का. हे महाराजाचे शब्द आहेत का आपले महाराजाचे. ते तोंडानं आपण म्हणायलो पण मधातून म्हणायलो का वरून म्हणायलो कोणाला ठाऊक. बरोबर आहे की नाही. ते तुकाराम महाराजाचे शब्द आहेत पण ते मधात घुसल्या आणि घुसून जर विनंती केली बरं काय ज्ञान बा पावन करतय कोण देव त्याचं बिरीद आहे. तरी परित उपतीत पावन आणि करी साचे हे खरं कर बोलणं मला पावन कर असे कोण म्हणू लागले तुकोबर आहे. म्हणजे कारण की अंगात भाव नाही. मी तुझ्या ऐक्यात आलो नाही. ऐक्यात कर मद करावे सरते. ज्ञानेश्वर महाराज म्हणले की मद करावे हो आहे की नाही. मद करावे सरते करावे म्हणजे तुझ्या स्वरूपात ऐक्य करून घ्याव असा त्याचा अर्थ आहे. सर्त करणं म्हणजे मग असं तुकाराम महाराज म्हणतात की परित उपतीत पावन करी साचे हे बोलणं खरं कर देवा हो. आणि आयशा पतितांचा करावा उद्धार तू
आणि तुझा अवतार. आणि मला वाटते पतितांचा उद्धार करण्यासाठी संत बी आहेत. पतित पावन देव आहे, पण पतितांचा उद्धार करायला हे मस्त लोकांना आले नाही लोक. संत हो ना, वैकुंठाहून कशासाठी आले हे? की आपल्यासारख्या पतित जे पडलेले लोक आहेत, देवापासून वेगळे झाले, विभक्त झाले, त्यांना ऐक्य स्वरूपात आणण्यासाठी आले ना. म्हणून तुकाराम महाराज म्हणले ना, अरे कारेने फिरशी मागा अजून तरी फजित खोरा, तू का म्हणे ठायाचं जाय आपुल्या, जिथून आलास तिथं जाय. कुठून आलोत आपण? स्वरूपापासून आलोत, आणि मग ब्रह्मस्वरूपात विलीन होय. म्हणजे तू का म्हणे ठायाचं जाय आपुल्या आलिया. बरं काय, मग आपल्याला जायचं का नाही गावाला? आमचे गुरुजी म्हणत होते ना, आपले रंगनाथ गुरुजी मला वाटते गुरुचरित्राच्या पारायणात भजन करीत होते. आणि हे घर भजन ह्यांचं नाही, करत गुरुजीचं नाही, हे भजन पाचलेगावकर महाराज. पाचलेगावकर महाराज भजन करीत होते. इथं नाही राहायचं, मुक्कामाला जायचं, आणि सुखरूप होण्यासाठी हरिनाम गायचं, असं भजन करीत होते ना महाराज गुरुजी. आपले रंगनाथ गुरुजी नावेकर बरंच लक्षात आहे तुया. इथं प्रवचन करीत होते आपल्या महाराजावर. पण हे भजन कोणाचं आहे? हेच ऐकलं तुम्ही लहानपणी. इथं नाही राहायचं, मुक्कामाला जायचं, आणि सुखरूप होण्यासाठी हरिनाम घ्यायचं किंवा गायचं. मग आपल्याला होय इथे जात्या, इथे राहायला आलेत का? मुक्कामाला जायचंय का नाही? मुक्कामाला जायचंय बरं काय, इथं नाही राहायचं, मुक्कामाला जायचं. हे बरं काय जीभ जोड आहे, पण त्यांचं ते वाक्य, संताचे वाक्य ते मुक्कामाला जायचे. खरंच सगळ्यांना जायचं बरं काय, सगळ्याला. कोण्या मुक्कामाला? ब्रह्मस्वरूपाला. उग मुक्काम नरकाचा नका करू, यमपुरीचा मुक्काम नका 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 नका. त्याच्या वाटेला जाऊ नका, इकडं या डोंगराकडल्या रस्त्यानं. हे नाही चांगलं बरं काय. हा, हे मार्ग बरा इकडला देवयान पंथ म्हणता, आर्चिरा मार्ग आणि धूम्र मार्ग असे रस्ते ज्ञानेश्वरी सांगितलेत ना 8व्या अध्यायामध्ये. आर्चिरा मार्ग कोणता, धूम्र मार्ग कोणता. मग कोणत्या रस्त्याने जायचंय, कोणत्या रस्त्याने जायचं आहे? हे आधार इकडं जाऊ गडी ढासाळती मस्त तिकडे नाही, इकडं उत्तर दरवाजा. आणि म्हणून भाऊ, प्रेत कोण्या रस्त्यानं काढावं, त्याची कोणती दिशा, महाराज पुष्कळ नियम आहेत हो त्याचे. ऐकते नाही तुम्ही बघा. हा, अच्छा बघा, हे गरुडपुराचे आचार्य, हे गरुडपुराचे आचार्य बरं काय. कोणत्या रस्त्यानं जाव? दक्षिण दिशेनं. महाराज यमपुरी इकडे, दक्षिण दिशेला संयमिनीपुरी, तिचं नाव काय? संयमिनीपुरी, यमाची नगरी इकडल्या दिशेला आहे. इकडला रस्ता चांगला नाही बरं का, खतरा रस्ता आहे. मग ह्या मुक्कामाला जायचं ना इकडे. हा, इकडे देवयान पंथ, देवयान पांडव याच मार्गाने गेले, आणि चांगले चांगले लोक याच रस्त्याने गेले. मग चांगल्या लोकांच्या संघ जाऊ आपण, या पाप्या संघ जायचं इकडं. कळलं का? मुक्काम आपला ब्रह्मस्वरूपाचा असावा, मोक्षाचा असावा, आणि अशा मुक्कामाला आपल्याला जायचंय. आमचे पाचलेगावकर महाराज भजन मला लहानपणी पाठ, मी लय लहान होतो महाराज. पाचलेगावकर महाराज एक प्रवचन आवडवाला होत होते का, भरताला कळत नसेल. तुम्हाला कळते. पाचलेगावकर महाराज दुसरं एक भजन करायचं, तांबले की पुतले भजन कर. तांबले की पुतले म्हणा, असं टाळ्यावर बरं काय, टाळ्यावर म्हणायला व्हायचं, तांबले की पुतले भजन करो. मग आपण बी तेच म्हणायचं पुन्हा, भजन करो भजन करो, तांबले की पुतले भजन करो. मग आपल्याला म्हणायला व्हायचं, मी म्हणलेले मग म्हणायचं. पाचलेगावकर महाराज भजन करायला व्हायचं, प्रवचन करायचं बरं काय. कीर्तन कधी महाराजांनी केलं नाही, नाही नाही, कीर्तन नाही, प्रवचन करत होते. मला वाटतं भजनाचं अंग त्यांना नव्हतं काही, पण कीर्तन काय. आता कीर्तन संतूर येवल्याच्या मोबाईल मध्ये बघा त्यांचं प्रवचन. आत्ता बी मला मागे त्यांनी लावलं होतं. काय म्हणतात महाराज ज्ञान लय बरं. हो, अहो आंबेजोगाईच्या दवाखान्यात त्यांनी प्रवचन केलं. ते आपला दवाखाना स्वामी रामानंद तीर्थ, त्यावेळेस होते ते ढावळे डॉक्टर, मोठे मोठे डॉक्टर होते. त्यांनी प्रवचन केलं इंग्रजीतून, आणि वैद्यक शास्त्रावर बोलू लागले. हा, डॉक्टरांना तोंडात बोट घातलं. एवढं कसं ज्ञान आहे ह्या महाराजाला.
पाचले गोरख महाराज लय हुशार होते बरं. हो हा, त्यांना इंग्रजी भाषा येत होती आणि मराठी तर येतच होती, हिंदी येत होती, सगळ्याच भाषा ट्रेन होते महाराज पाचले गोरख महाराज. आणि त्यांच्या प्रवचनात मी ऐकले हो लय संतोषी प्रवचन आहे. आणि मी लहान आता एवढे प्रवचन करत होते, पण त्यावेळेस मी लय बच्चा होतो म्हणून त्यांचं अध्यात्म ज्ञान कशाला म्हणते मला काय लक्षात लेकरा. हे भजन पाठ झाले कोणाचे, मुक्त होते ते. मग आणि ते म्हणायचे आपल्या मुक्कामाला आपल्याला जायचं. मग असं की आपल्या मुक्कामाला जाण्यासाठी आपण आधी काय व्हायला पाहिजे महाराज, लक्षात आलं की नाही, आपलं अंतकरण शुद्ध व्हायचं. आणि हे शुद्ध अंतकरणाची त्या परमात्म्याच्या कृपेने होत. कोणाच्या कृपेनं, हो महाराज, त्याची कृपा झाल्याशिवाय तुमच्या अंतकरणाची शुद्धी हो. म्हणून तर त्याचं भजन करायचं ना महाराज, सतत भजन. मात्र तुम्ही उद्देशानं करा र, तुम्ही मोकळं मोकार करायला फायदा होईना झालाय, तळमळीनं करीनात ना. नाही त्याला तुम्ही तळमळीनं हाका मारल्या का, मनातल्या तळमळीनं हाका भेटी लागी पंढरीनाथा, आणि जेव्हा लागली तळमळ येता, याशी तळमळ लागली का आपल्याला हे वाई नाही बा, आज भजन चुकलं. तुम्हाला दुःख वाटलं कधी, आज पाठ चुकला गड्या, काही वाटलं, आज एखादं मैदान कुठात गेली गड्या मला काही कळालं नाही, लयच कसं की वाटलं 2 रोज पुन्हा जेवलाच नाही, असं झालंय कधी, वय वय भरत. उलट कापूस भरायचा असल्या भजन गेलं, भरत कुठं कापूस भराय गेलाय, हे जाते का नाही, का नाही हो, काय हो कापसातून लक्षात आलं का, रस्त्याला पडलं. म्हणजे आपलं खरं प्रेम नियम झालाच पाहिजे, आपला नियम रोजचा रोज असा आहे का काही तळमळ थोडी तरी, की पंढरपूरची वारी आपण बरोबर याच टायमाला गेलं पाहिजे, याच टायमाला आलं पाहिजे, ही तर खिलाफत झाली पाहिजे, अशा काही गोष्टी यात अंतकरणातल्या. म्हणजे त्या देवाला हाका मारण्याबद्दल बोलायलो, तळमळीतून हाका आहेत का आपल्या, मग वर उपचारी हाका आहेत, आणि मग वर उपचारी हाकायला ते मोजीत नाही मला. प्रेमेन श्रुती स्मृती ज्ञान, हा प्रेमेन ध्यान पूजन, हा प्रेमेन श्रवण कीर्तन, हा रत्ता जाणं त्या बाका कशी मार्मिक मग काय उत्तम महाराज कशी होवी, काय बरोबर आहे, तसं नाही ना, हाय का तुमच्यात, हा झालं. आणि मग हाकाच मारित नाही तुम्ही तर पावन करील कसा तुम्हाला. त्याच्यावर उदाहरण द्रौपदीचं बघा, द्रौपदीला संकट पडलं बरोबर आहे ना, आणि ज्या टायमाला ते दुःशासन ओढीत न्यायला फरा फरा फरा, हे दुर्योधन मूर्ख ऐकलो, पांडवाला पानात जिंकलं सोपट्यात, धर्मराजाने कसा भय कलता काही कळ म्हणायचं. आणि यांनी ते राजूस यज्ञापासून दिवसाचा खेळ, दुर्जनाने केला द्रौपदीचा छळ, अरण्यवासी राहून पाहती ऋषी स्थळ, आणि विराट नगरीवाजी कीचक निर्जाळून, जय देव जय देव जय जय पांडवा, धर्म भीमा अर्जुन नकुल सहदेवा, अशी आरती वाटते है ना, असं ना पाठ सगळी. तुम्हाला आहे का पाठ, पाठ नाही बघा, हे तुमचे आचार्य, हे नारवळीचे आचार्य. आणि कोणी जरी विचारलं महाराज मला आरती आगळे महाभारताची लिहून म्हणल्यावर काय डोमले लिहा, कुठून बघून, ग्रंथात बघून, काय गरज आहे हो, भारत म्हणी श्री वेद पाठ असावं की नसा, असं कसं बरं हो, पाठ असायला पाहिजे की नाही. त्याला हे महाभारत आहे महाराज. राजसू यज्ञामध्ये ती मै सभा बघितली, दुर्योधन डोसकं तुटलं त्याचं, एक तर अपमान झाले दोन, त्या सभेत नाही का बोलली. धर्मराज म्हणले दुर्योधनाला आत आणा, भाऊही चुलत ना, हो आता आम्हाला इंद्रप्रस्थात राज्य दिलंय त्यांनी, कोणी का गौरवांनी, तरी इथं मयासुरानं सभा बांधून दिली, चला आमचं राज्य कामापुरतं झालं. दुर्योधन राजा आमचा चुलत भाऊ सखा, त्यांनी आत घेऊन या त्यांना, आत आणता आणता ते 2 ठिकाणी आप मानलं ना, ते काय झालं आधी त्याला वाटलं इथं दरवाजा आहे, ती मयासुराची कला होती मला, काय डोसक ते दिमाग आहे का आपल्याकडे, आता आहे का कोणाकडे तरी आत आहे का कला, म्हणून होती ना महाराज कला, बिना लाईट वायरचा लाईटचा सूर्याचा प्रकाश त्याच्यात होता, तेच मायासूर काय रामायणातला होतेच लयच कलाकार होता ते असुर, लयच हुशार होता महाराज. विज्ञान म्हणजे त्याच्या तळ हातातला मळ होता, कोणाच्या मनानं भावल्या नाचत होते बघा चित्र. आता निघालेत नव्हते बटनावर, बटन दाबल्यावर नाचतेत ना खोकडं माकडं,
लक्ष्मीपुडी तसे खोकड माकड बिन बटनाचे नाचत होते ते बिन वायरचे. कशी कला त्यावेळेस बी त्याच्याकडे होती ती. हा मधात घरात उजेड लाईट सारखा फक्क सूर्यासारखा उजेड. त्या वायर नाही कुठं बोर्ड नाही काय नाही. कसं केलं तर त्यानं कोणाच ठाव. त्याच्याकडे लयच दोस्त होतं. जिथं घर आहे जिथं दरवाजा आहे तिथं भिताड असायचं आणि भिताड दिसलं की दरवाजा असायचं. ह्याला वाटलं काय तिथं दरवाजा आहे रिकामा जागा दिसली दरवाजा आहे. चिराय गेला ठणकून ती भीत नाही म्हणजे राजा हे नाही दरवाजा इकून चला. अरे वा तसंच दिसलं आणि भिताडासारखं दिसलं मला घुसता आलं. काय कला ह्याचं भीती भाऊ. पुन्हा गेले पाणी आता भुई दिसली म्हणून जायला गेला. भुई नव्हती तिथं हौद होता पाण्यात. ते पडलं हौदातच. हौदात पडलं धोतर फोतर द्रौपदीने बघितलं. ती इतकं हळूच म्हणली आंधळ्याची पोरं. तिनं म्हणायला पाहिजे होतं म्हणायला पाहिजे. पण ते स्वयंवराच्या वेळेला थोडं खटकलेलं होतं तिथं ते थोडस म्हणली आणि तितकं म्हणण्याचा ताण काय याला आला. आणि महाराज मग त्याच्या डोसक्यात बसलो. हे एवढं हेच वैभव किती राजे महाराजे मान द्यायले कितीच्या यज्ञाला पैसे करभार मिळाला ह्याला पांडवाला. पांडव तर आत्ताच माझ्या पुढे हेला कसं खाली आणावं असं डोसक्यात बसलं. घरला आल्यावर जेव बिना खाव बिना बोल बिना काय विकरेना. ह्याचा मामा मात्र इथंच राहत होता. पुरून घेत होता कामून राहत होता. त्याचा देशाचे काबूल कंदार आता आपल्या नकाशात नाही का अफगाणिस्तान. अफगाणिस्तान मध्ये काबूल कंदार भाग आहे. त्या काबूल कंदारचा राजा होता त्याचा बाप सुबल. आणि त्या सुबलाचा पोरगा आहे कोणता शकुनी. शकुनीचा पोरगा उल्लूक. उल्लूक आहे बरं का त्याच्या पोराचं नाव उल्लूक. उल्लूक म्हणजे घुबड नावच उल्लूक. आणि ते शकुनी त्याचा बाप सुबल त्या देशाचे राजे. पण हे इथं कामून राहत होतो बहिणीच्या गावात. भाषेच्या पाठीमागं उभा टाकायला काय काय नाही की लय राहत होतो भाषा सगळं. हे मोठे होते आणि ते उग होत मांडलिक होत आणि इथंच राहतो पुरून घेतो. कुठं हस्तिनापुरात. मामासाहेब म्हणले भाषाला भाषेराव का म्हणून तुम्ही बोल ना अक्षाचा जेव बी ना पांढरे ही दिसायले काय काय मामा आता मला जीवच द्यावा असं काय झालं. मग ते मै सभेतला कुठं ना सांगितलं आणि ते वैभव पांडवाचं काय मामा ते वैभव पांडव तर आजच पुढे सरकडे म्हणले हस्तिनापूरच्या पेक्षा इंद्रप्रस्थ राज्य होते बघा तुम्ही. काय राहिलं आपलं त्याच्यामुळे मला जीवच वाटत. मामा म्हणले तुम्ही भेऊच नका. राजा धर्माला नाद आहे आणि मला त्याच्यातलं ज्ञान त्याला येरी जिंकतो. कोणला धर्माला. आणि धर्माला जिंकलं हे सगळं त्याचं हरून घेतो आणि एक छत्री राज्य तुमचं करतो. तुम्ही घोर करू नका भाषेला. फक्त त्याला अवतन द्या म्हणला धर्माला. आणि आपल्याची सोपट्याचं नाव ठेवा. त्याचं नाव काय द्यूत. इथं ठेवा नाव आपल्या हस्तिनापुरात. हा त्याच्यासाठी आणि सगळी सभा तयार करा एक आणि त्या धर्माला बोलवा. मीन धर्म त्याला त्या गावात जिंकतो आणि त्याचं सगळं राज्य जिंकून तुम्हाला मी इथं ठरलं. आपला टाइम जास्त झाला 4 मिनिटात. बोलत 4 मिनिटं गेली बघा. उद्या बघू वाटत. तिथं द्रौपदीला तळमळ नव्हती तर आलता का नाही आला. आणि मनातून हाक मारल्यावाला आहे भाऊ कोण ते उद्या बघू. पुंडलिका